नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपला सहभागही आमच्यासाठी तितकाच मोलाचा आहे. एका फोनद्वारे तुम्ही आमच्या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता. प्रेक्षको, जगातील 7 आश्चर्यांपैकी मनमोहक सुंदर असणारा ताजमहाल तर एकीकडे उंचच उंच असणारा आयफेल टॉवर, या दोघांमध्ये असलेला फरक हा सुंदरतेकडून भव्यतेकडे जाणारा दिसतो. आणि असाच काहीतरी बदल हा आपल्या विचारातही दिसतो. तुम्ही म्हणाल कसे? तर थोडक्यात सौंदर्य किंवा तारुण्य, नोकरी किंवा लग्न ह्या सगळ्यांमध्ये सध्याच्या काळात उंची ही बघितलीच जाते. इतकंच नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पडण्यासाठी उंचीच ही आपल्याला मदत करते. म्हणूनच असंही म्हणता येईल की सध्याच्या काळात उंच असणारे आणि उंची नसणारे दोन्हीही या स्पर्धेत धावताना दिसतात. मग सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर सुद्धा काहींची उंची वाढत नाही. तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न येतो की खरंच आमची उंची का वाढत नाहीये? अनुवंशिकता जरी असली तरी थोड्याफार प्रमाणात तरी वाढली पाहिजे. चीन सारखा देश जर त्यांची उंची वाढू शकला, जपान सारखा देश जर त्यांची उंची वाढू शकला तर आमची का नाही वाढू शकत? याच जिज्ञेसेतून आम्ही आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे उंची वाढविणे आणि आयुर्वेदीय उपचार. आणि अर्थातच यावर आपल्याला मार्गदर्शन करतील वैद्य आबासाहेब रणदिवे. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. डॉक्टरांची ओळख अशी आहे की डॉक्टर आबासाहेब रणदिवे हे विश्वरंग आयुर्वेदीय चिकित्सालयाचे संस्थापक आहेत. गेल्या 10 वर्षापासून ते आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. स्त्री पुरुष वंध्यत्व व लैंगिक समस्या यावर त्यांची विशेष उपचार पद्धती आहे. आतापर्यंत 12,000हून अधिक मुलामुलींची उंची वाढविण्यात त्यांना यश मिळालेले आहेत. संधिवात, आमवात, मणक्याच्या आजारांसारख्या हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. खास करून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर महिन्याच्या 15 दिवसानंतर येणाऱ्या एकादशीला डॉक्टर मोफत उपचार केंद्र चालवतात. पंढरपूर सोबतच सोलापूर, मुंबई, पुणे येथेही डॉक्टरांचे क्लिनिक आहेत. तर आपण येथे जाऊन भेट देऊ शकतात. प्रेक्षको, आजचा जो विषय आहे आपण अगदी इंच पुढे वाढणारच आहोत आणि इंच आपली उंचीही वाढवायची आहे आणि यावर आपल्याला मार्गदर्शन हवं असेल. नक्कीच या विषयाविषयी तुमच्या मनात प्रश्न असतील आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. ते असे आहेत: 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि 24908050, 24988050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी होऊ शकतात. कार्यक्रम सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती अशी की आपण जेव्हा फोन कराल तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर फार महत्त्वाचा विषय आज आपण निवडला आहे, उंची वाढविणे. आणि सर, सगळ्यांनाच आम्हाला उत्सुकता आहे की उंची वाढवायची आहे, कशी वाढवायची? मुळात सर, आज आपण हा विषय का निवडला आणि त्याची गहनता ही मला आपल्याकडून ऐकायची. मानवी शरीराच्या रचनेचा आपण जर विचार केला आयुर्वेद शास्त्रानुसार तर मानवी शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या 7 धातूंनी बनलेले आहे. आपला आजचा विषय जो आहे तो उंची वाढवणे आणि आयुर्वेद उपचार. तर उंची वाढवणे, तर उंची ही जी आहे ती या 7 धातूपैकी 5 नंबरचा जो अस्थि धातू आहे, या अस्थि या धातूवरती अवलंबून असते. अस्थि हा धातू म्हणजे अस्थि हा संस्कृत शब्द आहे. मराठी एखादा जेव्हा रुग्ण असतो, एखादा पालक आपल्या मुलाला घेऊन जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे जातो की बाबा माझ्या मुलाची उंची कमी आहे आणि माझ्या मुलाची उंची वाढवा, तेव्हा अनेक डॉक्टरांकडून असं उत्तर ऐकायला भेटते की नाही, उंची ही नैसर्गिक वाढणारी गोष्ट आहे किंवा अनुवंशिकतेवर अवलंबून आहे आणि आपण याची उंची आता काही वाढवू शकणार नाही, निसर्गतः जेवढी वाढेल तेवढी वाढेल. तर अशा वेळेस तो पालक खूप निराश होऊन घरी परतत असतो, कारण तो उंचीवरती औषध नाही असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं असतं. आपण जर जगातल्या अनेक वैद्यकीय शास्त्रांकडे जर पाहिलं तर भारतीय आयुर्वेद शास्त्र सोडलं तर इतर शास्त्रांमध्ये हाडावरती काम करणारी ठोस अशी उपचार पद्धती नाहीयेच, म्हणजे औषधच नाहीत. पण जर साधं उदाहरण द्यायचं म्हणून आपण संधिवाताचे पेशंट बघितलं किंवा मणक्याचे आजार असतील, मणक्यामध्ये गॅप पडणं किंवा नस दबणे, हाडांची झीज होणे, या आजारामध्ये वेदनाशामक औषधांचा जगभर मारा केला जातो. परंतु आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे की ज्यामध्ये हाडावरती खूप छान उपचार पद्धती आहे आणि हाडावरती उपचार पद्धती असल्यामुळे आपण सहजासहजी उंची वाढवू शकतो. जसे की आपल्या शरीरातल्या एखाद्या व्यक्तीच्या रक्त कमी झालं तर आपण रक्त औषधाने वाढवू शकतो, मांस कमी झालं तर मांस वाढवू शकतो, मेद वाढवू शकतो, मग हाडांची का वाढ करू शकणार नाही? तर आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रत्येक धातूंचा हा धात्वाग्नी असतो, तसं हाडांसुद्धा अस्थि धातू असतो आणि त्याच्यावरती जर काम केलं तर आपण खूप छान उंची वाढवू शकतो. आज जर आपण भोवताली जर सहजपणे लक्ष दिलं तर जवळपास 10 मुलांमध्ये 3 ते 4 मुलांची उंची ही जर सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी आढळून येते आणि ह्या सर्वच मुलांना वेळीच उंचीचे औषध देणं गरजेचं असतं. जेव्हा मी विद्यार्थी दशेमध्ये होतो तेव्हा आदरणीय वैद्यराज समीर जमदग्नी सरांकडे जेव्हा आम्ही लेक्चरला जायचो तेव्हा सरांना
सतत वेगवेगळे प्रश्न मुले विचारत असायचे. तेव्हा असा एक विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की सर तुमच्या यशाचं गमक काय? तर तेव्हा सरांनी सांगितलं होतं की उंचीमुळेच माझी उंची वाढली. खरं तर माझी स्वतःची ही उंची जेमतेम असल्यामुळे मला हा विद्यार्थी दशेच प्रश्न पडतो की उंचीविषयी काहीतरी करायला पाहिजे. आणि सरांचं ते वाक्य प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने झेललं असेल, पण मी त्यावरती विचार केला नाही, आपण उंचीमध्ये काहीतरी करायचं. आणि तेव्हापासून उंचीसाठी खूप झोकून दिलं स्वतः सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आजपर्यंत आपण 12,000 मुलांची जी उंची वाढवू शकलो ते केवळ ह्या विषयामुळे. आणि आज आपल्या या वाहिनीवरती आपण जी मुलाखत देण्यासाठी आलोय, तर इथं येण्याची सुद्धा उंची गाठू शकलो ते केवळ उंचीमुळेच असं म्हटलं तर काय अवघड ठरणार नक्कीच नाही. नक्कीच. आणि दोन्ही उंची सर आम्हा सगळ्यांना प्रेक्षकांनाही गाठायची आहे. शारीरिक असो, वैचारिक असो, सांपत्तिक असो, ती असणं सगळ्याचीच गरजेची आहे. सर आता हा विषय आपल्याला पुढे वाढवायचा आहे, याच्यामधून कारणंही आपल्याला जाणून घ्यायची आहे. पण सर्वप्रथम मला हेही ऐकायला आवडेल की तुमच्याकडे एवढे 12,000 मुलींनी उंची वाढवून घेतलेली आहे, तर तेही मला उदाहरणं ऐकायची आहेत. अशी काही उदाहरणं आहेत का की त्यांची कारणं आणि उदाहरणं? उंची कमी असण्याची अनेक कारणं आहेत, परंतु त्यामध्ये जर आपण अनेक कारणांपेक्षा सर्वात महत्त्वाचं कारणाकडे जर लक्ष दिलं तर अनुवंशिकता हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आतापर्यंत जी काही मुलं आली आहेत आणि त्यांना जेव्हा आपण पालकांना प्रश्न विचारतो किंवा मुलांना जेव्हा काही प्रश्न विचारतो, तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की 100 पैकी जवळपास 80 ते 90 मुलांची उंची कमी राहण्याचं कारण हे फक्त अनुवंशिकता आहे. अनुवंशिकता म्हणजे काय? जर एखाद्या मुलाचे आई वडील यांची उंची कमी असेल तर त्याचा परिणामस्वरूप मुलांची उंची कमी राहणं. आई वडील आहे, आजी आजोबा आहे, काका काकी, मावशी, मामा यापैकी एखाद्याची जरी उंची कमी असेल किंवा एकापेक्षा अधिक जणांची उंची कमी असेल तर याचा परिणाम स्वरूप पुढच्या पिढीमध्ये त्याची उंची कमी राहिली आढळून येते. आणि असं म्हटलं जातं की आता सर्वसामान्य प्रेक्षकांना किंवा लोकांना असं वाटतं की आता अनुवंशिकता आहे, आई वडिलांची उंची कमी आहे तर मुलांची उंची कमीच राहणार आहे आणि त्याला औषध नाही असं सगळीकडे ऐकलं जातं. परंतु खरं तर हा लोकांच्या मधला गैरसमज आहे. आयुर्वेदशास्त्रात खूप छान औषध आहेत आणि अनुवंशिकतेमुळे आजपर्यंत आपण जर पाहिलं तर सर्वच मुलांची जर योग्य वयात जर आपण जर उंचीचे औषध दिली तर अनुवंशिकता नष्ट करू शकतो. पालकांची उंची समजा एखाद्या कमी असेल, 5-5.25 फुटापर्यंत असेल, तर आपण औषधाच्या जोरावरती पालकांपेक्षा म्हणजे आई वडिलांपेक्षा आपण 1-2 इंचापासून ते 6 इंचापर्यंत पेक्षा सुद्धा आपण मुलांना उंच करू शकतो. म्हणजे आपण सहजासहजी अनुवंशिकता नष्ट करू शकतो. आणि सगळ्यात हा गहन आता जो प्रश्न आहे की अनुवंशिकतेमुळे सर्वांची उंची कमी असते आणि आयुर्वेदशास्त्र हे त्याला खूप चांगलं सापडलेलं उत्तर आहे. आयुर्वेदशास्त्रात जे औषध आहे त्याच्या जोरावरती आपण सर्वांची उंची वाढवू शकतो अनुवंशिकता नष्ट करून. अनुवंशिकतेबरोबर इतरही काही कारणं आहेत. आपण जर पाहिलं तर गर्भिणी जर असेल आणि जर गर्भिणी जर जेव्हा गरोदर असते आणि ती जर सतत आजारी असेल तर तिला त्याचं पोषण जे आहे म्हणजे बाळाचं जेव्हा गर्भाशयात पोषण व्हायला हवं आहे तर तेवढं जर पोषण नाही झालं तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून जी गर्भिणी खूप सतत आजारी आहे किंवा त्या बालक जे जन्माला येणार आहे त्याची पुढे भविष्यात उंची कमी राहिली आपल्याला आढळून येते. सतत जर मुलं लहानपणी आजारी पडत असतील, काही मुलांना सतत जुलाब होणं, उलट्या होणे असे जर आजार असतील तर अशा मुलांमध्ये आपल्याला जाणवतं की पुढे भविष्यात त्यांची उंची कमी राहील. तर आता आजारी पडणं किंवा जुलाब आणि उलट्याचा याचा संबंध काय? तर आयुर्वेदशास्त्रानं सांगितलं की जिथं अस्थि धराकाला आणि पुरुष धराकाला म्हणजे अस्थि म्हणजे हाडाची आणि पुरुष धराकाला पुरुष म्हणजे मलभाग जिथं तयार होतो याचं स्थान हे पक्वाशय सांगितलं आहे. आणि जेव्हा लहान मुलांना पक्वाशय याचा अर्थ मोठा आतडं आणि जर मोठ्या आतड्याचे जर आजार लहान मुलांमध्ये जर होत असतील तर त्याचा परिणाम स्वरूप अशा मुलांच्या उंचीवरती होतो. आपल्याला एक उदाहरण मला ऐकायचं आहे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे, माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबवते. भारती आचोलकर बोलतायत आपल्याशी लातूरहून. नमस्कार भारतीजी. नमस्कार. हा नमस्कार, बोला. नैसर्गिक उंची हॅलो नैसर्गिक उंची कितीपर्यंत वाढवू शकते आणि आयुर्वेदाने आपण किती वाढवू शकतो? नक्कीच वयापर्यंत. प्रश्न विचारलेला वय किती आहे तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं? नाही सर, मी असं ठीक आहे. जिज्ञासेपोटी सगळ्यांसाठी सर ठीक त्यांनी आहे, ठीक आहे. फोन केलेला आहे आपल्याला. काय सांगा सर? नैसर्गिक उंची जर पाहिली आपण तर मुलीमध्ये साधारणतः 15 वर्षावर नैसर्गिक उंची वाढत असते आणि मुलांमध्ये जर विचार केला तर अंदाजे 17 वर्षापर्यंत उंची वाढू शकते, निसर्गता वाढणारी. परंतु आपण आयुर्वेद शास्त्रानुसार जेव्हा अशा मुलांना औषध देऊन जेव्हा उंची वाढेल तर मुलींमध्ये आपण 15च्या ऐवजी आपण 21 वर्षापर्यंत उंची वाढवू शकतो. जसं आहे की सर्वांमध्ये तो रिझल्ट येईल असं नाही. 10 पैकी म्हणजे समजा एखादी मुलगी आहे तिचं वय जर 17-18 वर्ष जर असेल समजा आपण 10 मुलींना अशा औषध दिली की ज्यांची नैसर्गिक उंची थांबलेली आहे, अशा 10 मुलींना जर औषध दिलं त्यातल्या 7 ते 8 मुलींची आपण उंची थांबलेली उंची आपण पुन्हा सुरू करू शकतो. ज्या मुलींची उंची नैसर्गिकता पूर्णपणे थांबलेली आहे. आणि मुलामध्ये पाहिलं तर आपण 24 वर्षात उंची वाढवू शकतो. म्हणजे थांबलेल्या मुलांची आपण उंची पुन्हा आपण 24 वर्षापर्यंत वाढवू शकतो. म्हणजे जवळपास 5-6 वर्ष आपण पुढे उंची वाढवू शकतो आयुर्वेदशास्त्राच्या जोरावरती. नक्कीच सर, ते उदाहरण काय तुम्ही सांगत होता? हा, तर आता उंचीचं पाहिलं तर आपण जी गर्भिणी आहे त्याचाही संबंध आहे. एखादी समजा गर्भिणी आहे आणि तिला जर यमगर्भ राहिला जुळे असतील किंवा तिळे असतील तर त्याचा सुद्धा उंची वाढण्यावरती खूप परिणाम होतो. तर काय होतं की जेव्हा गर्भाशयामध्ये एकाच्या वेळी जेव्हा 2 गर्भ राहतात तर यमगर्भ किंवा 3 गर्भ राहतात तर अशा वेळी
त्या आईची मातेची जी कॅपॅसिटी जेव्हा ती अन्न सेवन करते त्याच्यापासून एका गर्भाचं खूप छान पोषण होत असतं, पण ते पोषण विभागलं जातं आणि त्याचा परिणामस्वरूप जेव्हा 2 किंवा 3 गर्भ राहतात त्याचा परिणामस्वरूप त्या मुलांची उंची आणि वजन हे कमी राहिलेलं आढळून येतं. तर आपण एक साधं उदाहरण घेऊया. एक 4-5 महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्यातील एक डॉक्टर होते, पालक डॉक्टर असले, MBBS होते, शिक्षण होतं आणि त्यांना 3 मुली होत्या आणि त्यांचं वय होतं साधारणतः एक 15 वर्षाच्या आसपास वय होतं आणि त्या 3ही मुलींची उंची कमी होती. आता पाहिलं तर आई वडील दोघंही आले होते. त्या दोघांकडे जर पाहिलं तर असं जाणवतं की दोघांची उंची छान आहे. आपण बऱ्यापैकी आता सांगितलं की अनुवंशिकता ही 80 ते 90% कारण आहे, पण त्यांच्यात अनुवंशिकता कारण होतं, परंतु मुली ज्या जन्माला होतं त्याचा परिणाम स्वरूप म्हणून त्या मुलींची उंची कमी राहिली होती. आणि जेव्हा आपण त्या मुलींची नाडी परीक्षण केलं, ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की आयुर्वेद अशा पद्धतीने आपण उपचार करू शकतो आणि याचा प्रयत्न करून आपण त्यांची उंची वाढवण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर आपण त्यांना औषधं, काही आहार विहार याचं मार्गदर्शन करून त्यांना औषधं सुरू केली. साधारणतः एक आपण सुरुवातीला 3 महिन्याचा कोर्स केला. 15 वर्ष त्या मुलींचं वय होतं, म्हणजे जवळपास त्यांची उंची थांबलेली होती आणि 5 फुटापेक्षा त्या 3ही मुलींची उंची कमी होती. तिळ्या असल्यामुळे त्या जवळपास उंचीने सेमच होत्या. परंतु जेव्हा आपण अनुवंशिकता बघतो की तिळ्या होत्या म्हणून त्या सेम होत्या, परंतु जेव्हा आपण उंचीची औषध दिली तेव्हा 3 महिन्यानंतर जेव्हा कोर्स झाला आणि 4 महिन्यात त्यांची आपण जेव्हा उंची मोजली तेव्हा असं जाणवलं की त्या तिघींची उंची एकीची 148, 148 आणि 149 अशा आसपास जवळपास अर्धा 1 सेंटीमीटरनं फरकानं होती. परंतु आपण जवळपास त्यांची 152, 151, 153 इथपर्यंत उंची वाढवू शकलो. नॅचरली जर बघितलं तर त्या मुली अगोदर सेम दिसायच्या, म्हणजे लहानपणी जन्मल्यापासून ते आतापर्यंत 15-16 वर्ष होईपर्यंत त्या एकदम उंचीनं समान दिसायच्या. पण आपल्या औषधानं त्यांची अनुवंशिकताचा जो काही परिणाम तोही नष्ट केला आणि तिळ्या झाल्यामुळे जे त्यांच्या शरीरावर जो परिणाम झाला होता, उंची वाढत नव्हती योग्य, तर त्याच्यानुसार पण त्यांची प्रत्येकामध्ये डिफरन्स दिसत होता. म्हणजे एक जास्त इतरांपेक्षा एक मुलगी 2 सेंटीमीटर जास्त वाढली जाईल. म्हणजे आपण अनुवंशिकता सोबतच आपण त्यांचं जे जुळं तिळ आहे अशा व्यक्तीमध्ये सुद्धा आपण खूप चांगला परिणाम आपल्या औषधाचा झालेला आढळून येतो. कुपोषण हा पण खूप महत्वाचा हा एक मुद्दा सर आपण पुन्हा एकदा घेऊया. राजेंद्र पाटील आपल्याशी बोलू इच्छितात धुळे इथून. नमस्कार राजेंद्रजी. प्रश्न असा आहे, आमची जी नात आहे ना 2 वर्षाची झाली, तरी तिला उंची वाढवायची आहे, काय करावं लागेल? आई वडिलांची उंची किती आहे? त्यांच्या कमी आहे की बऱ्यापैकी आहे? आईची जास्त काही उंची नाही आईची. तर ती आता 2 वर्षाच्या मानाने लहान वाटते खूप लहान आहे. लहान आहे. ठीक आहे. तिची आई जरा लहानच दिसते म्हणून ती वाढणार किंवा नाही वाढणार असं म्हणजे विचार आहे. हो हो हो, ठीक आहे, धन्यवाद. तर खूप छान प्रश्न विचारला आहे. आता ते तर खूप जागरूक आजोबा म्हटलं तर चालेल, म्हणजे त्यांच्या नातीची उंची त्यांना कमी जाणवते आहे. तर आईची उंची कमी आहे याचा अर्थ त्या मुलीची उंची पुढे कमीच राहणार आहे भविष्यात. म्हणून ते आता पाहिलं की आपण बाळाचे पाय पाळण्यात दिसत तसं म्हटलं तर त्या पद्धतीने आता त्या मुलीची उंची कमी आहे आणि त्याचा लवकरात लवकर जर आपण उपचार पद्धती केली तर त्याचा खूप छान औषधाचा परिणाम होतो. आपण 2 वर्षापासून अशा मुलांमध्ये औषधं द्यायला सुरुवात करू शकतो. तर त्यांनी आता दुधाचा जो परिणाम आहे खूप छान होतो अशा मुलांमध्ये. दूध जास्तीत जास्त प्यायला द्यावं आणि त्यांनी उंचीची जर औषधं घेतली जवळच्या वैद्याकडून तर त्याचा खूप चांगला परिणाम जाणवून येईल. कारण खूप लवकरात लवकर औषध दिल्यामुळे खूप छान उंची वाढेल त्या मुलीची. नक्कीच. प्रेक्षको, यासोबतच आपल्याला असंही म्हणता येईल की प्रोडक्ट सध्याचा जो काळ आहे तो प्रोडक्टपेक्षा पॅकेजिंगमध्ये जास्त इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामुळेच आपण सुद्धा असं म्हणू शकतो की आपल्याला आपले गुण तर वाढवायचेच आहेत, पण यासोबत व्यक्तिमत्वही आपलं चांगलं घडवायचं आणि त्याच उद्देशाने आजचा आपण कार्यक्रम करतो. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नक्कीच प्रेक्षको, ही माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी माहिती अशी की 5-7 अक्रोड जर तुम्ही रोज खाल्लेत तर ब्रेस्ट कॅन्सर किंवा हृदयरोग सारख्या आजारांना थांबवू शकतात. यामध्ये खूप अँटीऑक्सिडंट असतात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात. तर नक्कीच 5-7 अक्रोड हे रोज खाण्यास काहीच हरकत नाही. डॉक्टर, आपण उंची वाढवणे याविषयी मार्गदर्शन घेतोय तुमच्याकडूनच, पण तरी मला असं जाणून घ्यायचं की उंचीचे फायदे, आता हे थोडक्यात सगळेजण म्हणतील की उंचीचे बरेच फायदे आहेत, पण भविष्यातले मुलींसाठी सुद्धा यासाठी काय सांगाल? उंचीचे फायदे आपण थोडक्यात सांगा. फायदे तर खूप आहेत, परंतु आपण बघितलं स्पर्धा परीक्षा जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षा जेव्हा मुलं MPSC UPSC यासारखे जेव्हा स्पर्धा परीक्षा देत असतात तर त्यांना विशिष्ट अशा उंचीची गरज असते. लहानपणापासून आता हल्ली जर आपण पाहिलं तर पालकांचं एकच लक्ष असतं की बौद्धिक उंचीकडे लक्ष खूप दिलं जातं. म्हणजे तो जन्मल्यापासून कोणत्या शाळेत घालायचा इथून विचार केला जातो आणि त्यांचं दुर्लक्ष बरोबर शारीरिक उंचीकडे होतं आणि त्याचा परिणाम स्वरूप नंतर खूप मोठा तोटा झालेला आढळून येतो. आता MPSC UPSC सारख्या ह्या मुलांनी जेव्हा परीक्षा तेव्हा विशिष्ट अशी उंची
असणं गरजेचं असतं. साधारणतः एक वर्षभरापूर्वी माझ्याकडे एक मुलगा आला होता, 23 वर्ष त्याचं वय होतं आणि तो MPSC साठी अभ्यास करत होता. तर तो पूर्व परीक्षा पास झाला होता, मेन परीक्षा अंतिम परीक्षा सुद्धा तो पास झाला होता, परंतु त्याची उंची कमी पडत होती. 164 सेंटीमीटर त्याची उंची भरत होती आणि त्याला 165 सेंटीमीटर उंची हवी होती. तर तो 2 वेळा या परीक्षा पास झाला, पण त्याला काही करता येत नव्हतं. तर तो जेव्हा आपल्याकडे आला, त्यांनी सांगितलं डॉक्टर असं असं आहे आणि मी एवढा अभ्यास करूनही माझा काही फायदा झालेला नाही. तेव्हा मी त्याला सांगितले की आता खरं तर तुझं वय खूप वाढलेलं आहे, तरी पण आपण एक प्रयत्न म्हणून करू शकतो. म्हणजे या वयातल्या जर आपण 10 मुलांमध्ये प्रयत्न केला, 2, 4, 5 मुलांमध्ये आपण यश मिळवू शकतो. तर आपण प्रयत्न करूया. असं केलं तर मला काही करा, पण आपण प्रयत्न करायला मी तयार आहे, तुम्ही जसं सांगेल तसं. आपण त्याच्यावरती उपचार सुरू केले आणि तेव्हा आपण 3-4 महिन्यांचा औषधांचा कोर्स दिला आणि त्याच्यानंतर आपण त्याची उंची मोजली, तेव्हा त्याची उंची जवळपास 166 सेंटीमीटर भरली. खरं तर या वयातही म्हणजे जेव्हा त्याचं वय वाढून गेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा आयुर्वेदशास्त्राच्या तत्वानुसार जेव्हा त्याच्यावर विचार केला आणि औषधी योजना केली, तर त्याची खूप छान उंची आली आणि त्याचा नंतर MPSC UPSC साठी सहजासहजी त्याचा नंबर MPSC साठी बसलेला आहे. तर अशा स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे की अनेक मुलं अभ्यास करत असतात आणि शेवटी त्यांना समजतं की आपली उंची कमी आहे. तर पालकांनीही लक्ष द्यायला पाहिजे. जर आपल्या मुलांचं आपण भविष्य असं स्वप्न पाहत असेल तर आपली स्वप्नच राहू नयेत. यासाठी वेळी जर म्हणजे जेव्हा लहान असतात म्हणजे 5, 6, 8, 10 वर्षाची जी मुलं असतील ना, तेव्हापासूनच तुम्ही त्यांच्या उंचीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता जरी आपण अपवादात्मक अशा मुलांची जरी उंची वाढली, तर प्रत्येकानं अशी अपेक्षा ठेवणे की या वयात उंची वाढलं असतं. त्यामुळे पालकांनी जर लवकर जर उंचीची औषधं मुलांना दिली तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. पोलीस भरती पाहिलं आपण तर पोलीस भरतीसाठी विशिष्ट अशा उंचीची गरज असते. आज महाराष्ट्रातल्या वेगळ्या ज्या काय अकॅडमी आहेत तिथले जवळपास सर्व शिक्षक आज आपल्याकडे उंचीसाठी मुलांना पाठवत असतात आणि हजारो मुलं आहेत की ज्यांची उंची थांबल्यानंतर, कारण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे सर्व मुलं ही 18 वर्ष वयानंतरची असतात आणि ज्यानंतर उंची थांबली आहे त्यानंतर म्हणजे जेव्हा आजार अशक्य होतो तेव्हाच खरं तर आयुर्वेदाकडे लोक बघत असतात. म्हणजे आयुर्वेद हे शास्त्र अंतिम शास्त्र म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही. आणि त्यानंतर आपण हजारो मुलांच्या आज महाराष्ट्रातल्या सोडलं तर आपण देशभराच्या आणि परदेशातली काही मुलं आपल्या उंचीसाठी आपल्याकडे येत आहेत की ज्याच्यासाठी उपचारच कुठे नाहीत, त्याच्यासाठी आयुर्वेदशास्त्रात आता खूप चांगला पर्याय उपलब्ध आहे आणि अनेक मुलांचे पोलीस भरतीसाठी आपल्यामुळे नंबर लागलेत. सुंदर दिसणे हा आता तुम्ही बोलला की सुंदर दिसण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. 2 मुली आहेत, दोघींचाही जर गौरवर्ण असेल, परंतु एक मुलगी उंचीने खूप कमी असेल आणि एक उंची उंच असेल, तर साहजिकच आपण त्यातल्या कोणत्या मुलीला सुंदर म्हणू, तर जी मुलगी उंच आहे तिलाच आपण सुंदर म्हणू. त्यामुळे सौंदर्य जर उठून दिसाय असेल, व्यक्तिमत्व जर उठून दिसाय असेल तर उंचीचा खूप चांगला फायदा होतो. तर आपण तुम्ही बोलला की नोकरी भरतीसाठी जेव्हा नोकरीचा विचार केला तर खाजगी संस्थांमध्ये जर आपण बोलू कुठल्या वेगळ्या ज्या काही हे असतात कंपन्या, त्याच्यामध्ये जर विचार केला तर उंचीला खूप महत्त्व दिलं जातं. व्यक्तिमत्वाची छाप पडते. हो, लगेचच छाप पडते. समजा एखाद्या कंपनीत विशिष्ट असे एका अधिकारी पोस्टावरती एखादी पोस्ट भरायची असेल, शेकडो मुलांनी अर्ज केले आणि त्याच्यातून शेवटपर्यंत 2 मुलं आली की आणि त्या दोघांपैकी एक जणाची निवड करायची आहे. संचालक मंडळी जर समोर बसली असेल समजा आणि आपण विचार करा की त्या दोघांनाही प्रश्न विचारले, दोघंही मुलं खूप हुशार आहेत, दोघांनी खूप छान उत्तर दिली आहेत प्रश्नाची, परंतु त्या दोघांपैकी एक जणाला सिलेक्ट केलं जातं आणि एक जणाला नाकार दिला जातो. तर ज्याला नाकार दिला त्याचं कारण हे त्यावेळेस असं असतं की हुशार दोघे होते, परंतु व्यक्तिमत्व जो आहे आपण जे बोलला तर जो मुलगा त्यातल्या उंचीने कमी होता त्याला नाकारलं जातं. म्हणजे त्यावेळी त्याची काही चूक नसते, परंतु उंचीमुळे केवळ त्याच्यातून बाहेर पडतो. त्याच्यामुळे नोकरी भरतीसाठी सुद्धा खूप चांगला आणि व्यक्तिमत्वासाठी खूप चांगला फायदा होतो उंचीसाठी. नक्कीच सर, लग्न ही अशी गोष्ट आहे की जिथे मन जुळली पाहिजे, तरीही शारीरिक उंचीचा विचार करता उंची ही नेहमी बघितली जाते. तर असंही काही अनुभव आलाय का? आपण पाहिले की जेव्हा लग्नाच्या पत्रिका आपण होतो, लग्न अगोदर विवाह जुळण्याची पत्रिका पाहिली होती मुलाची आणि मुलीची, त्याच्यामध्ये रंग दिला जातो, शिक्षण दिलं जातं, सगळं दिलं आणि त्याच्यासोबत उंची हाही एक पर्याय लिहिला असतो. मी 5 फूट आहे कमी आहे आणि तेव्हा मुलगा किंवा मुलगी ठरवते की समोरच्या जोडीदाराची उंची कमी आहे का जास्त आहे. आणि जेव्हा त्यांना जाणते की समोरच्या जोडीदाराची उंची कमी आहे तेव्हा त्या मुलाला किंवा मुलीला न पाहताच नकार दिला जातो. म्हणजे विवाह जुळण्यासाठी सुद्धा खूप याचा फायदा होतो. एक पालक माझ्याकडे काही 1-2 वर्षापूर्वी आले होते आणि ते असं त्यांची जी मुलगी होती ती 13 वर्ष वयाची होती आणि त्यांनी सांगितले माझ्या मुलीची उंची कमी आहे आणि त्यासाठी आपल्याला उंची वाढ आहे. तर त्यांनी सोबत असं सांगितले की थोरली जी मुलगी होती त्यांची तिचं लग्न झाले, त्यांनी सांगितले ती दिसायला खूप सुंदर होती, परंतु तिची उंची खूप कमी असल्यामुळे अनेक स्थळांनी तिला नकार दिला आणि शेवटी त्यांना ऍडजस्ट करावं लागलं आणि सर्वसाधारण स्थळाबरोबर मुलाबरोबर तिचं लग्न जुळवलं. तर त्याचा परिणाम ह्या मुलीवरती असं काही होऊ नये म्हणून तिची उंची कमी होती, ते जवळपास लवकर 13व्या वर्षी त्या मुलीला आपल्याकडे उंचीसाठी घेऊन आले. तर विवाह जुळण्यावरती सुद्धा खूप परिणाम होतो. कारण बरेच पालक सांगत असतात की मुलीचा विवाह जुळणार, डॉक्टर बरेच स्थळ नाकारतात, मुलं नाकार देतात. तर याचा खूप उंची जर वाढ चांगली असेल तर खूप चांगला विवाह जुळण्यावरती परिणाम होतो. नक्कीच. आता सर आपण नोकरी, लग्न किंवा उंची किती वाढणं गरजेचं या सगळ्यांविषयी चर्चा केली, पण तरी निसर्गता वर्षभरात किती उंची वाढली पाहिजे असं काही नैसर्गिक जर बघेल तर आपण जर दुसरीच्या मुलांचा जर विचार केला तोपर्यंत त्यांची उंची 4 फुटाच्या आसपास असते. कारण सुरुवातीच्या काळात खूप छान उंची वाढत असते आणि तिथून पुढे जर बघितलं तर 2री ते 4थी 5वी पर्यंत वर्षभरात दर महिन्याला 3 म्हणजे वर्षभरात 1.5 इंच साधारणपणे
36 उंची वाढत असते. आणि तिथून पुढे 4थी पासून जर 11वी 12वी पर्यंत जर मुलांमध्ये विचार केला तर दर वर्षाला 1 इंच साधारणतः उंची नैसर्गिक वाढत असते. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. संगीता कडलट बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार. हो नमस्कार. बोला. माझा मुलगा 16-17 वर्षाचा आहे. हं. त्याची उंची 4.5 आहे. 4.5 फुटाला 4.5 फूट. बर. हो 4.5 आहे. हं, हं. तुमची उंची किती आहे? औषध पाहिजे. वडिलांची उंची? वडिलांची 5 फूट 3 इंच. तुमची उंची? 5 फूट. ठीक आहे. धन्यवाद. काय सांगाल सर? आता इथे अनुवंशिकता दिसून येते, पण अनुवंशिकतापेक्षा अजून काहीतरी त्याच्यामध्ये कारण असायला पाहिजे, तर त्याला तपासणं गरजेचं. कारण तर आईची आणि वडिलांची उंची 5 फुटापेक्षा जास्त आहे, जवळ 5 फूट आईची आणि वडिलांची 5 फुटापेक्षा जास्त, आणि याची मात्र 4.5 फूट राहिली. आणि आता त्याचं वय जर पाहिलं तर 16 वर्षे आसपास त्याची उंची नैसर्गिक थांबलेली आहे. तर औषधाचा उंचीचा कोर्स करणं खूप गरजेचं आहे. पण त्याच्यासोबतच त्यांनी जर दररोज त्याला सकाळी एक 20 ग्रॅम दररोज अळीव उपाशीपोटी दुधात मिसळून जर दिलं तर थोडासा उंची वाढायला परिणाम होईल. आणि दररोज अर्धा ते 1 लिटर पर्यंत दूध पिण्यास द्यावे. आणि लवकर त्यांनी जर उंचीचा एक कोर्स केला तर त्यांच्या मुलाची अजूनही आपण काही वर्षापर्यंतची उंची वाढवू शकू. नक्कीच. सर, मुलींच्या बाबतीत खास आपल्याला म्हणता येईल की मासिक पाळीच्या काळात म्हणजे मासिक पाळीच्या आधीपर्यंतच उंची वाढते, नंतर वाढत नाही. तर इथे आपण खास काय सांगाल? नाही, आता हा खरं तर जेव्हा मुलीला मासिक पाळी सुरू होते तेव्हा अनेक मातांना पडलेला हा प्रश्न असतो. अनेक प्रश्न, त्यातला हा एक प्रश्न असतो, आता आपल्या मुलीला पाळी सुरू झाली, आता हिची उंची वाढेल की नाही. पूर्वी जर पाहिलं तर मुलींना 14व्या-15व्या वर्षी मासिक पाळी सुरू व्हायची, पण आत्ताचं भविष्य खूप निराळं दिसतंय की आता 11व्या-12व्या वर्षी मुलींना पाळी येत असते. तर जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा आतापर्यंत असं निरीक्षण आहे की 10 मुलींपैकी जवळपास 5 मुलींमध्ये उंचीवरती काही परिणाम होत नाही, पण 5 मुलींची उंची जी आहे, काही मुलींमध्ये उंची पूर्णपणे थांबते किंवा काही मुली उंची वाढायचं प्रमाण खूप कमी होतं. तर असं का होतं? जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये स्तन्याशयाचा आकार वाढायला सुरू होतो आणि गर्भाशयाची वाढ सुरू होत असते. तर याचा परिणाम स्वरूप म्हणून काय होतं, तर जे शरीराला तिच्या पोषण त्या मुलीच्या सुरू असतं अन्नापासून, तर ते पोषण विभागलं जातं आणि त्याचा परिणाम स्वरूप मासिक पाळीनंतर मुलींची उंची काही मुलींमध्ये आपल्याला थांबलेली जाणवून येते. नक्कीच. मग आता मासिक पाळी समजा काही मुलींची सुरू असेल आणि त्यांनाही नक्कीच हवं असेल सर तुमच्याकडून उत्तर, की अशा वेळेला उंची वाढू शकते का? हां, बरोबर. हा खूप छान प्रश्न आहे. आता मासिक पाळीनंतर उंची थांबू शकते काही मुलींमध्ये, पण औषधाने आपण पुन्हा उंची खूप छान वाढवू शकतो. तर आपली पुण्यामध्ये जेव्हा व्हिजिट असते, बेळगावची एक आजी त्यांच्या नातीला घेऊन आपल्याकडे उंची वाढण्यासाठी आल्या होत्या. तर त्या मुलीचं वय 14 वर्ष होतं आणि 13व्या वर्षी त्या मुलीला मासिक पाळी सुरू झालेली होती. आणि त्यांचं सतत लक्ष येतं की उंची सतत ते मोजायचे, पण त्यांना असं जाणवलं गेल्या वर्षभरात तिची फक्त 1 सेंटीमीटर उंची वाढलेली होती. जेव्हा ते आपल्याकडे आले तेव्हा त्या मुलीची उंची 145 सेंटीमीटर होती. आणि त्यांच्या घरातील इतिहास जर पाहिला तर सर्व खूप उंच होते, म्हणजे अनुवंशिकता नव्हती. जवळपास 5 फुटापेक्षा सर्व स्त्रिया, म्हणजे त्या आजींची उंची पण 5.25 फूट होते, तिच्या आईची उंची पण 5-4 वगैरे अशी होती. तेव्हा असं होतं की मग इथे कारण काय, तर मासिक पाळी हे तिचं एकमेव कारण होतं. जेव्हा त्या मुलीला आपण औषधोपचार सुरू केले, म्हणजे मासिक पाळी सुरू झाली असताना त्यानंतर औषध दिल्यानंतर जेव्हा आपण कोर्स केले, त्यांना 1, 2, 3 कोर्स दर 3-3 महिन्याचे आपण असे कोर्स केले. आणि वर्षभरानंतर जेव्हा आपण त्या मुलीची उंची मोजली तेव्हा 145 वर तिची 156 सेंटीमीटर उंची वाढली होती. म्हणजे जवळपास एका वर्षात 11 सेंटीमीटर एवढी उंची वाढली होती. निसर्गता जर पाहिलं तर आपण तिची फक्त 2 ते 2.5 सेंटीमीटर उंची सर्वसाधारणपणे सर्वांची वाढत असते, आणि गेल्या वर्षभरात तिची फक्त 1 सेंटीमीटर उंची वाढली होती. आणि आपण 1 सेंटीमीटरहून डायरेक्ट ह्या एका वर्षामध्ये तिची 11 सेंटीमीटर उंची वाढू शकतो. त्याच्यामुळे मासिक पाळी जरी सुरू झाली तर आता पालकांनी चिंतेचं काही कारण नाही. आयुर्वेदात खूप छान उंचीची औषधं आहेत आणि आपण सहजही त्यांची उंची पुन्हा वाढवू शकू. नक्कीच. सर, आता प्रेक्षकांकडून असं सुद्धा विचारणा होऊ शकते की आता घरात लहान मूल आहे आणि त्याची उंची 16 ते 17 वर्षापर्यंत किंवा 20-21 पर्यंत तर वाढणं साहजिकच आहे. मग अशा वेळेला कधी ओळखावं किंवा कसं ओळखावं की या मुलाला औषधाची गरज आहे? ठीक आहे. आता जर आपण एखाद्या असं लक्ष दिलं की समजा आपला मुलगा जर 2री असेल आणि त्या मुलाची उंची किती आहे, असं प्रत्येक पालक विचार असतो की डॉक्टर 4थीला आहे माझा मुलगा, 5वीला आहे, 2रीला आहे, त्याची उंची किती असावी. खरं याचं उत्तर परफेक्ट देता येत नाही, कारण आता जी उंचीचे जे मोजमाप आहे ते आधुनिक शास्त्रातले आहे ते परदेशातले आहेत. म्हणजे प्रत्येक देश बदलला की तिथली उंची कमी जास्त होती, म्हणजे वेगळी. आता नेदरलँडचे जर लोक बघेल तर खूप उंच आहेत आणि काही देशातले ते लहान असतात. तेव्हा आपल्याला परफेक्ट असं उत्तर देता येत नाही. तर सर्वसाधारणपणे असं पाहिलं जातं की समजा 2रीच्या वर्गामध्ये तुमचा जर मुलगा असेल आणि त्या वर्गामध्ये 50 मुलं असतील, तर त्या 50 मुलांमध्ये जर आपला मुलगा जर उंचीनुसार उभा केला आणि तो पहिल्या 5 ते 10
10 मुलांमध्ये जर उभा असेल तर समजावं की आपला मुलगा हा इतर मुलांपेक्षा खूप उंचीने कमी आहे आणि त्याला वेळीच औषधांची गरज आहे आणि त्या मुलाला लवकरात लवकर औषध देणं गरजेचं असतं. समजा की रस्त्यावरून जर 2 दुचाकी धावत असतील आणि 2 दुचाकी धावत, एका गाडीचं जर स्पीड असेल ते समजा 40 प्रति तास असेल आणि दुसरी गाडी जर 50 प्रति तास वेगानं जर धावत असेल तर आपण 1 तासानं जर पाहिलं तर त्या 2 गाड्यामध्ये 10 किलोमीटर अंतर पडले असेल. 2 तासानं पाहिलं तर 20 किलोमीटर, 3 तासानं बघाल तर 30 किलोमीटर. जर समजा तुमचा मुलगा जर दुसरीमध्ये आहे आणि तो इतर मुलांच्या तुलनेत 1 इंचाने लहान असेल तर जेव्हा तो 3री किंवा 4थीत जाईल तेव्हा तो 2 इंचाने लहान असेल. 5वी 6वी मध्ये जेव्हा जाईल तेव्हा तो 3-4 इंचाने लहान असेल आणि जेव्हा त्याची उंची थांबेल 16, 17, 18 वर्षी तेव्हा असं जाणवेल की इतरांपेक्षा तो 3, 4, 5, 6 इंचाने तो लहान आहे. तर जर आपण वेळीच म्हणजे जर त्याचं स्पीड वेळीच जर वाढवलं म्हणजे लहानपणी एखादं झाड आहे रोपटं त्याला जर आपण लगेच जर छोटा आहे तेव्हा जर पाणी घातलं ओतलं असेल तर लवकर झाड वाढतं. तसं जर लहानपणी जर मुलांना जर उंचीची औषध दिली म्हणजे जाणवायला लागलं जेव्हा पालकांना जाणवेल किंवा आपल्या मुलाची उंची इतरांपेक्षा कमी आहे तेव्हा जर लगेच जर आपण औषध दिलं त्याचा खूप छान फायदा आणि खूप छान उंची वाढलेली आपल्याला जाणवून येते. नक्कीच. म्हणजे व्यायाम, आहार हे तर लोक घेतातच पण औषधाने ती उंची वाढण्यास आणखीन मदत होते. सर, अशी काही नैसर्गिक वयोमर्यादा आहे का ठराविक या उंचीपर्यंतच, या वयापर्यंतच उंची वाढली पाहिजे? नैसर्गिक सांगले आपण की मुलींमध्ये 15 वर्षापर्यंत उंची वाढत असते आणि मुलांमध्ये 17. परंतु जेव्हा आपण औषध देऊ तेव्हा आपण 21 आणि मुलींमध्ये 21 आणि मुलांमध्ये 24 वर्षापर्यंत उंची वाढवू शकू. काय अडचण? नक्कीच. प्रेक्षको, ही माहिती आपण अशीच घेणार आहोत. ही माहिती खूप आपल्यासाठी मदतीची आहे. डॉक्टरांचा फोन नंबर आणि पत्ताही तुम्हाला हवा असेल. नक्कीच आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. प्रेक्षको, पहिल्या ब्रेकला जाण्यात आल्यानंतर मी तुम्हाला अक्रोडविषयी माहिती सांगितली होती. आता सौंदर्य हे कोणाला नकोय, तर या अक्रोडमुळे असं होईल की तुमची जर त्वचा सैल पडली असेल किंवा सुरकुत्या येत असतील तर अशा वेळेला अक्रोड खाल्ल्यामुळे किंवा अक्रोडाचा गर लावल्यामुळे तुमची त्वचा ही टाईट होईल. याशिवाय त्वचेला एक नवीन तजेला सुद्धा येऊ शकतो. डॉक्टर, उंचीविषयी आम्हाला जाणून घ्यायचंच आहे. खूप माहिती आपल्याला मिळाली आहे पण तरी एक अशी माहिती वाचण्यात आलेली आहे की सकाळची उंची आणि रात्रीची उंची याच्यामध्ये फरक असतो. तर हे खरं आहे का? हो, फरक असतो. तर सकाळची उंची जर आपण मोजली आणि रात्रीची उंची तर असं जाणवलं की सकाळची उंची रात्रीच्या उंचीपेक्षा अर्धा ते 1 सेंटीमीटरने जास्त जाणवते. तर असं का होतं? जेव्हा रात्रीच्याला झोपत असतात सगळेजण तेव्हा शरीर हे प्रसरण पावतं सगळं स्थिर झाल्यामुळे आणि जेव्हा आपण सकाळ उंची मोजतो त्याची थोडीशी उंची वाढलेली असते. परंतु जेव्हा झोपेतून उठल्यानंतर नैसर्गिक जे काय आपण कार्य करत असतो, उभा राहणं, चालणे, उड्या मारणे, ह्या जी गोष्टी होतात आणि आपलं वजन स्वतःचं ह्याच्यामुळे काय होतं आणि गुरुत्वाकर्षण, पृथ्वीची शक्ती याच्यामुळे शरीर थोडंसं आकुंचन पावायला लागतं आणि त्याचा परिणाम स्वरूप हळूहळू जसं दिवस कलेल म्हणजे जसं मावळतीकडे जाईल तसं जर उंची मोजत जाल तर तुम्ही थोडी थोडी उंची त्यांची कमी झाली जाणून येते आपल्याला. सर, मुलांची उंची आणि मुलींची उंची म्हणजे मुलींची उंची ही मुलांपेक्षा नेहमीच कमी आढळून येते, तर असं का? तर उंची वाढवण्यासाठी आपण पाहिलं की सुरुवातीला अस्थि हा धातू महत्त्वाचा असतो आणि हा जो धातू आहे ना आपल्या शरीरातले जे 7 धातू त्यातले काही मातेकडून आले असतात आणि काही पित्याकडून आले असतात. तर अस्थि हा धातू म्हणजे हाड जे आहे ना ते पितृज भाव आहे म्हणजे पित्याकडून आलेला धातू आहे आणि त्याचा परिणामस्वरूप मुलांची उंची जास्त वाढलेली आढळून येते. आणि दुसरे कसं करणं की आपण पाहिलं की मुलींची उंची वयाच्या 15 वर्षापर्यंत वाढत असते परंतु मुलांची उंची 17 वर्षापर्यंत वाढत असते. तर पुढची जी 2 वर्ष आहेत 15 नंतर जेव्हा दोघांचं वय 15 वर्ष होतं पण तिथून पुढे अजून 2 वर्ष मुलांना जास्त भेटत आणि त्या 2 वर्षांनी पुन्हा 2-3 इंच त्यांची उंची जास्त वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला निसर्गात जर आपण पाहिलं तर मुलींपेक्षा मुलांची उंची जास्त दिसते. सर, खान तशी माती असं म्हणतात आणि त्याचाच परिणाम आपल्याला असं दिसून येतो की अनुवंशिकतेमुळे आई वडिलांची जेवढी उंची आहे तेवढीच मुलांमध्येही दिसून येते. पण मग अशा मुलांना खास आपण औषध दिलं तर त्यांची उंची वाढू शकते का? नक्की वाढू शकते. तर आता जर आपण पाहिलं जेवढे काही आपल्याकडे जे रुग्ण आले त्यातले सर्वात जास्त अनुवंशिकता हेच कारणाने आपण सगळ्यांचा अनुवंशिकता नष्ट करू शकलेलो आहे. तर अमरावतीतून एक 4 वर्षापूर्वी एक पालक आपल्याकडे त्यांच्या मुलांना घेऊन आले होते आणि अनुवंशिकता होती म्हणजे मातेची जर उंची पाहिली तर 4.5 फूट होते आणि त्या पित्याची म्हणजे त्या पालकांची उंची पुरुषाची पाहिली तर 5 फूट उंची होते. ते त्यांच्या मुलाला आणि मुलीला उंचीसाठी आपल्याकडे घेऊन आले होते आणि मुलाची जर उंची पाहिली तर जवळपास 16 वर्ष वय झालं आणि तो वडिलांनी एवढेच 5 फुटाच्या आसपासच होता आणि मुली ही 14 वर्षे होती आणि ती आईपेक्षा थोडी एक अर्धा इंच जास्त होती. त्यांना असा प्रश्न पडला, पालक बोलले की आम्ही जे भोगलं आहे म्हणजे ते म्हणले की जेव्हा मी 5 फूट आहे ते नोकरी करत होते तर तिथंही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा ते म्हणतात की लहानपणापासून मला सतत चिडवणं मुलांनी वर्गातवणं म्हणजे दुसऱ्यासमोर कुठेतरी मान खाली घालायची वेळ यायची किंवा ते म्हणले की माझं जेव्हा लग्न जमायची वेळ आली तेव्हाही त्यांना खूप त्रास झाला होता. म्हणजे ते म्हणले की 2-4 वर्ष कितीतरी प्रयत्न केले तर सहजासहजी मुलगी सुद्धा भेटत नव्हती की नाही सगळे सांगायचे तुमची उंची कमी आहे. तर तो परिणाम मला जे भोगावला ते माझ्या मुलांमध्ये असं
होऊ नये म्हणून ते खूप आशेने आपल्याकडे आले होते. आणि जेव्हा आपण त्यांना उंचीची औषध त्या दोन्ही मुलांना दिली आणि वर्षभरातच साधारणतः आपण जवळपास पालकांपेक्षा आपण त्यांना खूप उंच करू, 2, 3, 4 इंचापर्यंत आपण त्यांना उंच करू शकलो, जेणेकरून ते आता लहान दिसत नव्हते. तर अनुवंशिक आपण सहजासहजी नष्ट करू शकतो. नक्कीच, खूप छान. आपल्याला एक सर फोन आलेला आहे. मंजू अलोली बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार मंजूजी. 4.5 फूट आहे आणि आता सध्या जो कार्यक्रम चाललाय त्याच्यामध्ये तुम्ही उपचार काहीच सांगत नाही आहात, फक्त उंची कशासाठी हवी किंवा काय ते सांगितलं जात आहे. तर मेथड काय आहे उंची वाढवण्याची? माझ्या मुलाचं वय आहे 13 वर्ष. 13 वर्ष आहे. तुमची उंची किती आहे? तुमची उंची किती आहे? हॅलो हॅलो. माझी उंची 5 फूट आहे. आणि वडिलांची मुलाच्या? हा, वडिलांची? वडिलांची उंची 5 फूट 3 इंच. बरं, धन्यवाद. उपचाराकडे सर आपण वळणारच आहोत आता. तर त्यांनी प्रश्न विचारला तर आपण सांगूया. तर आता असं आहे की उंचीवर जर पाहिजे तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही सगळीकडे जर पाहिजे तर उपचार नाहीत असं सांगितलं जातं. परंतु जेव्हा आपण काही उपचार आहेत त्यातली काही औषधं आपण स्वतः बनवले आहेत आणि त्याच्यात बरंच एक 30-40 औषधांचं कॉम्बिनेशन केलं आहे. त्याच्यामुळे काही मेन जे औषध आहेत जे आपण जे कोर्समध्ये देतो ते सांगणं थोडंसं कठीण जातं की ते बनवायचं कसं. परंतु इतर जे काही सपोर्टिव्ह मेडिसिन आहेत, आपण सांगितलं की आता दूध खूप प्रमाणात घ्यायला पाहिजे, ताडासर नावाचा व्यायाम करायला पाहिजे, दररोज वाढत्या मात्र दूध त्यांना द्यायला पाहिजे, अळीव नावाचा पदार्थ आहे तो दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यायला पाहिजेत. नारळाचे उंच झाड असतं किंवा अशोकाची झाड असतात त्याच्या पानाचा जर रस काढला किंवा वेळोचे झाड जे उंच असतात, निसर्गात ज्या गोष्टी उंच आहेत त्या पानांचा जर रस काढला तर असा आपण विचार करून काही औषध तर त्याचा जर रस त्यांना दररोज 1 चमचा प्यायला दिला तर त्याचाही परिणाम त्याची उंची वाढायला खूप चांगला फायदा होईल. अस्थिमज्जापाचक म्हणून आयुर्वेदात एक चूर्ण आलेला आहे, आमलकी, मुस्ता आणि अमृता हे त्याच्यामधील घटक द्रव्य आहेत. तर ते चूर्ण देतं त्याचाही मुलाच्या उंची वाढायला चांगला फायदा होईल. नक्कीच, खूप छान. म्हणजे निसर्गता ज्यांची उंची आहे ते पदार्थ किंवा फळं सुद्धा फळभाज्या खाल्ल्यात तरी काही हरकत पिंडी ते नाही. ब्रह्मांडी. नक्कीच, खूप छान. सर आता केसांची उंची वाढते पण त्या एखाद्या मुलीची उंची वाढत नाही असंही आपल्याला दिसून येतं, तर याचाही संबंध येतो का? हा, थोडासा संबंध आहे याचाही. कारण आपण जर पाहिलं तर एखादी मुलगी जेव्हा खूप उंच असते तर तिचे केस मात्र खूप लहान दिसतात आणि ज्या मुलीची उंची खूप कमी आहे तिचे केस मात्र जास्त लांब दिसतात. तर असं का होतं? तर जेव्हा शरीरामध्ये अस्थिधातूची निर्मिती होत असते त्याचा मलभाग म्हणून केसांची उत्पत्ती होते आणि जेव्हा हाडाची उत्पत्ती नीट होत नाही परंतु तेव्हा मलभाग जास्त प्रमाणात तयार होतो खाल्लेल्या अन्नापासून आणि मलभाग जास्त तयार झाले की अशा मुलींचे केस मात्र जास्त लांब दिसतात आणि ज्या मुलींच्या हाडांची वाढ जास्त होते त्या मुलींची उत्पत्ती म्हणजे मलधातू म्हणजे केस आहे त्याची उत्पत्ती मात्र कमी झाल्याने केस आखूड राहतात. परंतु जेव्हा आपण आयुर्वेदिक औषधांचा कोर्स करतो त्यानंतर असं जाणवतं की अशा मुलींचे केसही उंचीही वाढायला लागते आणि केसही वाढायला लागतात आणि जवळपास 70-80% मुलींमध्ये उंची बरोबर केस वाढतात परंतु त्यांचे केस गळायची थांबलेली आपल्याला आढळून आलेलं आहे. नक्कीच. सर आता आपण असं म्हणू शकतो की जी शाळेत जाणारी मुलं आहेत, शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत, उत्तम आहार घेतात असं म्हणू, जंक फूड पण जरी असलं सोबत तरी उत्तम आहार असतो, व्यायाम असतो आणि अशा वेळेला या मुलांची उंची 18 वर्षापर्यंत वाढते. आता 18 वर्षानंतर त्यांची उंची वाढलेली असताना सुद्धा की त्यांना जर वाढवायचं असेल तर ते तुमच्याकडून औषधं घेऊन उंची वाढवू शकतात का? हो, नक्की वाढवू शकतात. आपण जर आता पाहिलं की 12-13 हजार जर मुलांची जी आपण उंची वाढवली त्यातले जर आपण जर लक्ष दिलं तर त्यातलं असं जाणवेल की जवळपास निम्मी मुलं ही वयाची उंची थांबल्यानंतरच आपल्याकडे येतात. ऍक्च्युली अगोदर यायला पाहिजे, पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. जेव्हा मुलाची उंची योग्य वाढायचं वय आहे तेव्हा जर ते आपल्याकडे औषधोपचार झाले त्याचा खूप चांगला फायदा होतो. परंतु खूप उशिरा म्हणजे 6,000 ते 7,000 मुलांची जी आपण उंची वाढवली 12 पैकी तर ती मुलं ही जास्त वय झाल्यानंतर आलेली आहेत. आता साधारणतः काही दिवसापूर्वी माझ्याकडे 21 वर्ष 6 महिन्याचा मुलगा उपचारासाठी आलेला होता आणि त्याची 163 सेंटीमीटर उंची होती. आता या वयात उंची वाढणं शक्यच नव्हतं. त्याचे पालक होते, ते शिक्षक होते, त्यांचे बरेचसे डॉक्टर मित्र होते. ते म्हणले की आम्ही खूप प्रयत्न केला पण कुठेही उंची वाढत नाही आणि त्या मुलाचं एकच हे होतं की मला सैनिक भरतीसाठी जायचं आहे. आता या वयात उंची वाढेल का तर नाही असंच इतरांचं मत होतं. परंतु जेव्हा आपण त्याला उंचीसाठी औषध दिली आणि सलग आपण 2 कोर्स त्याला केले 3-3 महिने आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण त्याची उंची बनली तेव्हा असं जाणवलं त्याची 168 सेंटीमीटर पर्यंत उंची वाढवू शकलो आपण. खरं तर कमी वयात गेलं तर याहीपेक्षा आपण खूप छान उंची वाढवू शकतो. त्यामुळे 18 वर्षानंतरही आपण जर 10 मुलांना जर औषध दिली तर त्यातल्या 4 ते 5 मुलांची नक्की उंची आपण वाढवू शकतो. नक्कीच. सर व्यायाम जे असतात ते उंची वाढवण्यासाठी किंवा शारीरिक प्रकृती चांगली राहण्यासाठी असतात, पण काही व्यायाम प्रकार जे चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीचे व्यायाम प्रकार केल्याने उंची कमी होऊ शकते का?
हो, अर्थातच. समजा एखाद्याने योग्य प्रकारे व्यायाम केला तर अर्धा एक इंच उंची वाढू शकते आणि चुकीचे व्यायाम केले तर उंची वाढण्यावर त्याचा परिणाम होतो. बरेच मुलं जे असतात की जिम मधले व्यायाम करतात, त्यांचं आपल्या मसलकडे लक्ष असतं पण शरीराच्या इतर गोष्टीचा विचार करत नाही. जेव्हा जिम मधले व्यायाम करत असतात तेव्हा हाडाची जी वाढ आहे ना त्याच्यावरती शरीराच्या वजन उचलणं वगैरे ह्या गोष्टीचा त्यांच्या शरीरावरती खूप परिणाम होतो आणि हाडांची वाढ थोडीशी दबली जाते आणि त्याचा परिणाम स्वरूप अशा मुलांची उंची आपल्याला कमी वाढली जाणवते. बैठका आहेत, म्हणजे जे मुलं पैलवानकी करतात अशा मुलांमध्ये काही मुलांमध्ये आपल्याला बैठक सतत मारण्यानं उंची कमी वाढलेली आढळून येते. तर अशा मुलांनी जर ताडासन आहे, दोरीवरच्या उड्या आहेत, एखाद्या झाडाला लोंबकळणे यासारखे जर व्यायाम केले तर हळूहळू त्यांची उंची वाढायला थोडीशी तरी नक्कीच मदत होऊ शकते. नक्कीच सर, काही मुलांमध्ये आपण असं म्हणू शकतो की 2 ते 3 फूट उंचच असतात आणि त्यावेळेला म्हणजे त्यांचे आई वडील किंवा घरातली अनुवंशिकताही म्हणता येईल अगदी 2 ते 3 फुटांचे किंवा 4 फुटांचेच असतात. तर हे एकदम वेगळे केस आहे. काही आजारही असतात अशा मुलांमध्ये. तर इथेही औषधं दिल्यामुळे उंचीवर परिणाम होऊ शकतो. आता जर आपण निसर्गता बघितलं तर हजारो मुलांमध्ये एखादा मुलगा असा दिसतो आपल्याला की ज्याची उंची 2 ते 3 फूटच आहे, म्हणजे एकदम लहान दिसत असतं, म्हणजे किती जरी वेळ वाढत त्यांची उंची वाढत नसते. तर अशा मुलावरती आपल्या आयुर्वेदिक उपचाराने खूप छान रिझल्ट, म्हणजे आजपर्यंत आपण शेकडो मुलावर अशाही उपचार पद्धती केलेली आहे. साधारणतः काही 3 ते 4 वर्षापूर्वी एक मुलगा आलेला होता आपल्याकडे उपचारासाठी. तो जेव्हा आपल्या समोर आला तेव्हा मला वाटलं की हा पहिलीला वगैरे असेल, पण तो 7वीमध्ये इयत्ता 7वीमध्ये शिकत होता आणि तो खूप लहान होता, म्हणजे 2 फूट इतकाच तो लहान होता. तर जेव्हा आपण त्या पालकांकडे चौकशी केली, पालकांची उंची चांगली होती, तेव्हा तो लहानपणी खूप आजारी होता आणि सतत तो नेहमी आजारी पडायचा. खरं तर त्याचा आपल्याला कॉज शोधण्यात यश आलं नाही, नेमकी उंची त्याची कशामुळे कमी आहे, पण तो सतत आजारी पडणार हे एक आपण त्यातलं कारण शोधू शकलो. त्या पालकांनी गेली 3 वर्षे सतत ते औषधोपचार घेत होते. ॲलोपॅथीमध्ये काही हार्मोनल थेरपीचे इंजेक्शन असतात आणि त्या हार्मोनल इंजेक्शन ते 5वी पासून म्हणजे गेली 2-3 वर्षे ते त्या सतत मुलाला घेत होते. तर ती थेरपी खूप महागी असते. तर त्यांनी जवळपास त्या 3 वर्षामध्ये दररोज इंजेक्शन घ्यायचे आणि त्याचा जवळपास 6 लाख रुपयेपर्यंत त्यांनी खर्च केला होता आणि गेल्या 3 वर्षामध्ये जर पाहिलं तर त्याची फक्त 5 सेंटीमीटर उंची वाढलेली होती. जेव्हा आपण औषधोपचार त्याची नाडी परीक्षण केलं आणि वात दोषाचा विचार करून त्याला काही आपण औषधं सुरू केली, काही बस्ती नावाच्या आयुर्वेदातले पंचतिक्त घृताचा बस्ती आपण त्याला दिला आणि पोटातून औषधं जेव्हा सुरू केली आणि 1 वर्षभर त्याला आपण जेव्हा सलग औषधोपचार केलं तर त्याची त्या वर्षभरात त्याची 7 सेंटीमीटर उंची वाढली. खरं तर गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास त्यांनी 6 लाख खर्चून फक्त 5 सेंटीमीटर उंची वाढवली होती, परंतु त्याच्या शेकडो पटीनं कमी आपला जो खर्च होता त्या खर्चामध्ये सुद्धा आपण त्याची 7 सेंटीमीटर उंची वाढवू शकलो. आता त्याचं वय बरंचसं होतं, आपण त्याला उंच करू शकलो, पण शेवटी आपल्यालाही मर्यादा आहेत. कुठल्याही शास्त्राला शेवटी एक लिमिटेशन आहे. तो खूप लहान होता, 2 फूट होता, तो आपण त्याची 1 फूटवर पुढे उंची वाढवू शकतो, इथंपर्यंत करू शकतो, परंतु काय 5-6 फूट असं काय नॉर्मल तो होणार नव्हता. पण तेच जर पालक जर त्यांचं 2री-3रीला असताना जितकं जर लवकर त्यांनी जर आपल्यापर्यंत आणलं असतं तर अजूनही आपण त्याला जास्तीत जास्त उंची वाढण्याचा प्रयत्न करू शकलो असतो. आणि असे खूप जे लहान आहेत असे पालकांनी काही चिंतेचं कारण नाहीये. त्यांनी जर आयुर्वेदिक उपचार जवळच्या वैद्याकडे जाऊन जर घेतले तर त्यांची नक्की उंची वाढायला मदत होईल. नक्कीच आपल्या या कार्यक्रमाद्वारे जागरूकता निर्माण होईलच की उंची फार महत्त्वाची आहे आणि आयुर्वेदिक उपचाराने ती नक्कीच नीट करता येईल. आपल्याला एक फोन आलेला आहे, गीता भोसले बोलतायत आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार गीताजी. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मॅडम, माझ्या भावाची उंची म्हणजे त्याचं वय 24 वर्ष आहे आणि त्याची उंचीमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, तर त्याची उंची वाढेल का आता? किती आहे त्याची उंची? त्याची उंची 5 फूट. ठीक आहे, धन्यवाद. काय सांगाल सर? तर आता याचं वय बरंचसं झालेलं आहे, तर आपण फक्त प्रयत्न करता हा एकमेव हेतू राहतो. म्हणजे या वयातल्या आपण आतापर्यंत बऱ्याच मुलांना औषध दिले आहेत, तर त्यांची इच्छा जर ते औषधं घेऊ शकतात, परंतु 10 पैकी फक्त 2 ते 3 मुलांमध्ये आपल्याला यश येतं या वयामध्ये. कारण या वयामध्ये सुद्धा पायाचे घोटे आणि पाठीचा शेवटचे काही मणके आहेत ना, किंवा जे लॉंग बोन असतात म्हणजे जे लांब हाड असतात आपल्या हाताची पायाची, तर तिथं उंची वाढण्याचे चान्सेस असतात. तर 20-30% या मुलांमध्ये आपल्याला औषधाचा परिणाम दिसून येऊ शकतो. नक्कीच सर, त्यांचा पुढे प्रश्न असा होता की 2 सेंटीमीटरमुळे त्यांची पोलीस भरती ही राहिलेली आहे आणि इथेच सर प्रश्न येतो की न्यूनगंडाचा, तर थोडंसं तुम्ही त्याच्यावरही मार्गदर्शन करावं अशी माझी इच्छा आहे. आता पोलीस भरतीसाठी जर त्याची 2 सेंटीमीटर उंची आहे तर आपण सांगितलं की औषधाचे त्यांनी प्रयत्न करायला काय हरकत नाही, आपल्याला 3-4 महिन्यातच कळेल. इच्छा असेल तर मार्ग दिसेल सर. नक्कीच. तर 3 महिन्याचा एक कोर्स करून बघायला पाहिजे. जर त्या 3 महिन्यात जर त्याची उंची वाढली म्हणजे त्याच्या शरीराने थोडीशी जरी जागा असली तर आपण नक्की पुढे प्रयत्न करू शकू. पण त्या 3 महिन्यात जर त्याची उंची नाही वाढली तर मात्र मग आपल्याला थांबावंच लागेल. आणि जर
मी सांगितलं की आपण मागा पाहिलं की 1 सेंटीमीटर उंची सकाळची जास्त असते. जेव्हा ज्या मुलांचे पोलीस भरतीसाठी नंबर लागत नाही, अर्धा 1 सेंटीमीटर उंची कमी असतं, तेव्हा त्यांनी त्यावेळेस मात्र सकाळी काही व्यायाम न करता जर डायरेक्ट पोलीस भरतीला गेलं तर 1 सेंटीमीटर त्यांची उंची जास्त भरल्याने न लागणारे नंबर सुद्धा त्यांचे लागू शकतील. नक्कीच. खूप छान आपल्याला डॉक्टरांनी उपाय सांगितला आहे. यासोबतच आहारामध्ये काय बदल करावा हेही आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण या ब्रेक नंतर आपण बघणार आहोत उद्याच्या आणि परवाच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचे विषय. प्रेक्षको, आजचा जसा कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आणि आरोग्यपूर्ण आहे, तसंच उद्याच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तोही आपण जाणून घेऊया. शनिवार दिनांक 5 मे रात्र 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे रोबोटिक पद्धतीने गुडघेदुखीवरील आधुनिक उपचार. सहभागी होणार आहेत डॉक्टर नरेंद्र वैद्य. याशिवाय हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com इथे तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकतात, ज्या प्रश्नाची उत्तरं उद्याच्या कार्यक्रमात आपल्याला जरूर मिळतील. माफ करा, शनिवार दिनांक 6 मे रात्र 8 वाजताच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे. रविवार दिनांक 7 मे रात्र 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे त्वचा विकार आणि संयुक्त उपचार. सहभागी होणार आहेत डॉक्टर अनिल पाटील. उंची कशी वाढवायची यावर आपण मार्गदर्शन करतोय. आहार कसा घ्यावा हेही आपण जाणून घेणार आहोत. पण सर्वप्रथम उंची कमी असते तेव्हा न्यूनगंड कुठेतरी मनात तयार होतो आणि त्याच वेळेला शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळ्यावरच परिणाम होताना दिसतो. तर याविषयी काय सांगाल? प्रॅक्टिसमध्ये आतापर्यंत अनेक अनुभव आलेले आहेत की जेव्हा ज्या मुलांची उंची इतर मुलांपेक्षा खूप कमी असते, म्हणजे 4-6 इंच जेव्हा कमी असतात, तर ते मुलं अभ्यास सुद्धा करत नाही होतात. म्हणजे एक पालक होते, स्वतः शिक्षक असलेले पालक होते आणि ते त्यांच्या मुलांना घेऊन आले होते. तो 9वी मध्ये मुलगा शिकत होता आणि त्याची जर उंची पाहिजे तर इतर मुलांच्या उंचीच्या मानाने बरीचशी कमी होती आणि बरीच मुलं त्याला जेव्हा उंचीवरून बोलायची तेव्हा त्याच्या मनावरती खूप त्याचा परिणाम झाला होता आणि त्यानं असा निर्णय घेतला होता की मी याच्या पुढच्या वर्षी मी शाळेतच जाणार नाही. आणि तो आला की एकटाच बसायचा, म्हणजे एका कोपऱ्यात बसणं किंवा कोणाशी न बोलणं. मग पालकांनी त्यासाठी आपल्याकडे घेऊन आले होते की डॉक्टरांना आता काय करायचं. मी त्या मुलाला सर्व समजून सांगितलं आणि म्हणलं, अरे बाळा, अजून तुझं वय आहे आणि आपण तुझी खूप छान उंची वाढू शकतो, तर तू शाळा सोडणे हा काही विचार डोक्यात आणू नको. त्याच्यानंतर त्याला आपण उंचीची औषध दिली आणि त्याची खूप छान उंची वाढायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर तो पुढच्या वर्षी 10वीत पण अभ्यास हसत खेळत करायला त्याने सुरुवात केली. मागच्या 4-5 दिवसापूर्वीच एक पालक घेऊन आले. त्यांची एक 3-4 वर्षाची एक मुलगी होती, 3री-मध्ये असलेली मुलगी होती आणि तिची उंची खूप लहान होती, खूप इतरांपेक्षा कमी होती. तर ती मुलगी, तर मी जेव्हा तिला प्रश्न तेव्हा काहीच बोलत नव्हती. तिच्याही मनावर तितका खूप परिणाम झाला होता की सगळ्या मुली तिला चिडवायच्या, कारण ती खूप लहान वाटायची, म्हणजे अंगणवाडीत आहे काय अशी वाटायची आणि त्याचा परिणाम तिच्याही मनावरती खूप परिणाम झाला होता. तर बऱ्याच वेळा जेव्हा आपण इतरांपेक्षा लहान असतो तेव्हा मुलांमध्ये खूप मोठा न्यूनगंड तयार होतो. तर अशा मुलांना जर उंचीची औषध दिली तर जवळच्या वैद्याकडून जर आपण उंचीची औषध घेतली त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि मुलांमधला न्यूनगंड नष्ट होऊन त्यांची शारीरिक बरोबर बौद्धिक सुद्धा उंची वाढायला मदत होते. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. विठाबाई जगताप बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार विठाबाई. माझी मुलगीचं नाव उज्ज्वला आहे. तिचं बोला आपला प्रश्न सलग विचारा. तिची उंची कमी 3.5 फूट आहे. तर तिच्यावर काही उपचार करायला काही औषध आहेत का? वय किती आहे तिचं? वय किती आहे? 13 वर्षाचे आहे. ठीक आहे, धन्यवाद. 13 वर्ष आहे म्हणजे वेळ आहे आता जवळपास, परंतु तिचं वयाच्या तुलनेने उंची खूप कमी आहे. 13 वर्ष वय आहे आणि तिची 3.5 फूट म्हणजे जवळपास 105 सेंटीमीटर फक्त उंची आहे आणि ही जवळपास पहिलीच्या मुलांची उंची असते 105 ते 110 सेंटीमीटर. खूप छान उंची कमी आहे. तर या मुलीमध्ये जर आपण पाहिलं तर अनुवंशिकता आहे की नाही तर अंदाज नाही, परंतु लहानपणी म्हणजे ज्वरासारखे काही आजार येऊन गेलेले असतात. म्हणजे आपण बोली भाषेत म्हणतो की हडीताप, म्हणजे जेव्हा त्यांच्या अस्थिगतपर्यंत जेव्हा ताप मुरलेला असतो ना त्याचा परिणाम स्वरूप म्हणून अशा मुलींची उंची आपल्याला कमी जाणून येते. तर आयुर्वेदशास्त्रात खूप छान याच्यासाठी एक औषध आहे, महापैशाची घृत म्हणून एक तूप आहे वर्णन केलेलं. जेव्हा एखाद्या मुलांची उंची इतरांपेक्षा खूपच कमी असतं तर त्याच्यावरती ह्या महापैशाची घृताचा खूप चांगला पण येतो. दररोज सकाळी तिला 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा जर महापैशाची घृत जर तिला दररोज दिलं तर तिची उंची खूप छान वाढायला पुन्हा आपण सुरू करू शकू. नक्कीच. म्हणजे सर, आयुर्वेद नुसतं उंची वाढवणंच नाही तर काही जर शरीरातले आजार असेल ज्यामुळे उंची वाढत नसेल तर ते आजारही दूर करून आपण उंची वाढवू शकतो. हो सर, सध्याच्या काळात उंची वाढवण्यासाठी बाहेर खूप औषधं मिळतात आपल्याला किंवा पावडरही मिळतात. तर ती प्रोटीन्स पावडर घेतल्यामुळे तुमचे मसल्स वाढतील, उंची वाढतील अशी खूप जाहिरात आपल्याला बघायला मिळते किंवा आपण ते वाचतो आणि त्या जाहिरातीला भुलतो. तर याचा काही फरक दिसून येतो का?
तर कसं आहे की प्रत्येक शास्त्राचे वेगळे विचार असतात. पण आता बरेच पालक असं करतात की बाबा आपल्या मुलगा गुटगुटीत दिसावा लहानपणी, खूप छान त्याचं वजन वाढावं, उंची वाढावी असे त्यांच्या मनात विचार असतात आणि ते त्या मुलाला प्रोटीन्सचे पावडर देत असतात. 1 चमचा आहे, 2 चमचा किंवा इतर काही अनेक तत्सम प्रकारच्या काही पावडर देत असतील. समजा असं आपण गृहीत धरूया की एखाद्या व्यक्तीला 100 नावाची ऊर्जेची दिवसातून गरज आहे, परंतु आपण जर अन्नावाटे ती मिळायला पाहिजे, परंतु अन्नाच्या ऐवजी जर आपण एखाद्या पावडर फॉर्म मधून जर ती त्याला ऊर्जा देत असेल तर अन्नाची गरजच पडणार नाही. खरं तर जेव्हा असं केलं जातं तेव्हा मुलं फक्त मेद वाढायला लागतो, परंतु त्यांच्या बौद्धिक किंवा इतर वाढ अजिबात होत नाही. आणि पुढे जर पाहिलं तर अशी मुलं खूप आजारी पडलेली आपल्याला जाणून येतात. कारण तर या पावडरचा परिणाम पाहिला आपण, जेव्हा आपण अन्न खात असतो तेव्हा जेव्हा आपण तोंडामध्ये अन्न घालत असतो तेव्हा जिभेला चव कळते, दाताचं काम सुरू होतं, लाळेचं काम सुरू होतं, त्याच्यानंतर गिळणे ही प्रक्रिया सुरू होते, जठरामध्ये त्याचं पचन करण्याचं पित्त येतं तिथं आणि त्याला पचवायचं काम सुरू होतं. लहान आतड्यामध्ये त्यातील काही अंश हे शरीराला ॲब्सॉर्ब करून घेतं, जे आवश्यक घटक आहेत ते. त्याच्यानंतर मलभाग बनतो, त्या मलभागापासून बी काही घटक द्रव्य जे आपण वातदोष म्हणतो, म्हणजे जसं की आपण गाडीलावर सगळ्या गॅसची गरज असते, त्या गॅसवरती सगळं आता चालते पाहतो आपण, म्हणजे तुम्ही कुठला अग्नी आहे त्याचं सगळं गॅसवरती चालत असतं, तसं आपल्या शरीरामध्ये जो मलभाग आहे त्याच्यापासून गॅस निर्मिती होत असते, नंतर मूत्र निर्मिती होत असते आणि जो शेवटी टाकाऊ पदार्थ आहे तो शौचवाटे बाहेर पडत असतो. पण समजा याऐवजी त्या मुलाला 1 चपाती दिली तर ही सगळे घटकद्रव्य बनलेले आहेत या पद्धतीनं. जर त्या 1 चपातीपासून जेवढे काय ऊर्जा भेटणार, म्हणजे आता कॅल्शियम, कुठं प्रोटीन, व्हिटॅमिन ह्या गोष्टी जर आपण बोलत असेल, 1 चमचा जर त्यालाच दिलं तर ही जी सिस्टीम आहे ही कुठेतरी कोलॅप्स होणार आहे. म्हणजे त्याने 1 चमचा जर फक्त अन्न द्यायच्या वेळी तुम्ही जर बाळाला फक्त 1 चमचा पावडर दिला आणि त्यातून 100 नावाचे घटक त्याला मिळतीलही, परंतु त्याच्या लाळेला काम राहणार नाही, जिभेला काम राहणार नाही, दाताला काम राहणार नाही, जठराला काम राहणार नाही आणि हळूहळू अशा मुलांचे खूप मोठे परिणाम व्हायला लागतात. आणि मग ही मुलं जेव्हा 5-10 वर्ष पुढे तेव्हा असं त्यांना पालकांना जाणवतं ही सतत आजारी असतात, म्हणजे औषधाशिवाय यांना काही पर्याय नसतो. तर जेव्हा पालकांनी ह्या गोष्टीचा खूप विचार करायला पाहिजे की बाबा की आपण नेमका आहार त्यांना देतोय कसं. त्याच्यामुळे मुलांना शक्यतो जो आहे दुधाचा आहार लहानपणी खूप छान पद्धतीने द्यावा आणि जे काही चपाती भाकरी जे आहे ते त्यांना खायला शिकवायला पाहिजे. बरेच वेळा आपण बदाम देतो किंवा अक्रोड वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टीत असतो. मी काही बायका सांगतो की आम्ही 2-4 खरका देतो किंवा बदाम देत असतो. तर लहान मुलांची पचनशक्तीचा विचार करायला पाहिजे. स्वतः त्यांच्या आईने जर खाऊन बघले, त्या वयात जर तुम्ही 2 बदाम किंवा 4 बदाम जर देत असाल तर तुमच्या वयात जर तुम्ही 20-25 बदाम खायला ते जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला समजेल की ह्या गोष्टी पचायला खूप जड आहेत आणि पर्यायानं अशा मुलांची पचनशक्ती पूर्णपणे ढासळलेली असते. त्याच्यामुळे जो काही आहार आहे तो आहारच द्यावा, अशा जड आहाराची जास्तीत जास्त नादी लागायला नको आहे. त्यामुळे पालकांनी ही खूप मोठी खबरदारी घ्यायला पाहिजे. नक्कीच. याशिवाय उंची वाढवण्यासाठी खास काय करावं, हाच आहे आजचा आरोग्य सल्ला. बघूया काय आहे तो. दररोज सकाळी उपाशीपोटी 15 ते 20 ग्रॅम आळीव दुधात मिसळून न चावता गिळल्यास उंची वाढण्यास मदत होते. सकाळी उपाशीपोटी ताडासन केल्यास उंची चांगली वाढते. कांदा, काकडी, लिंबू तसेच दुधाचे सेवन केल्यास उंची वाढण्यास फायदा होतो. उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना पाण्यामध्ये सुगंधी वाळा टाकून पाणी पिण्यास द्यावे. प्रेक्षको, आजचा कार्यक्रमातला जर कुठला भाग तुमचा बघायचा राहून गेला असल्यास तुम्ही तो पुन्हा बघू शकतात 15 मेला सकाळी 9 वाजता. याशिवाय आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा. याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. प्रेक्षको, उंची वाढवायची आणि त्यासाठी अजून आहारात काय बदल करावा हे तुम्हालाही ऐकायचं असेल, काय सांगणार डॉक्टर? पालकांनी सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यावी की जर लहानपणामध्ये जर आपण पाहिलं की जर 2रीपर्यंत 4 फूट मुलांची उंची असते आणि तिथून पुढे 2रीनंतर जर पाहिलं तर 12वीपर्यंत जर बघितलं आपण फक्त 1.5 फूट उंची वाढत असते. आपण आहाराचा जर विचार केला तर जेव्हा लहान मुलांचं वय असते तेव्हा फक्त दूध हाच प्रामुख्याने आहार असतो. तर पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे की सर्व लहान मुलांना जास्तीत जास्त दुधाचा जर उपयोग केला तर खूप छान उंची वाढायला मदत होते. आहारामध्ये कांदा आहे, काकडी, लिंबू याचं सेवन जर केलं तर त्याचाही उंची वाढायला खूप चांगला फायदा होतो. नाकामध्ये जर झोपताना दररोज रात्री झोपताना उजव्या नाकपुडीत तुपाचा
जर देशी गाईच्या तुपाचा एक थेंब जर टाकायला सुरुवात केली तर त्याचाही आपल्याला उंची वाढायला परिणाम झालेला आढळून येतो. दररोज सकाळी अळीवाचे सेवन करायला हवे. व्यायामामध्ये पाहिलं तर ताडासन नावाचा व्यायाम आहे तो करायला हवा. पोहणे, सायकलिंग, झाडाला लोंबकळणे या गोष्टीचा जर उपयोग केला तर उंची वाढायला चांगला फायदा होईल. नक्कीच सर, काही प्रश्न आहे जे प्रेक्षकांच्याही माझ्याही मनात आहे. सर, हा उंची वाढवण्याचा कोर्स हा किती महिन्याचा आहे? कमीत कमी 3 महिन्याचा कोर्स करावा. जास्तीत जास्त आपण 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष उंचीचा कोर्स करू शकतो. नक्कीच सर, मुलांमध्ये किती वर्षाच्या उंची म्हणजे उंचीपर्यंत औषधं घेणं योग्य ठरतं? कमीत कमी 2 वर्षापासून आपण औषध सुरू करू शकतो आणि 17 वर्षापर्यंत खूप चांगला परिणाम होतो. परंतु आपण 17 वर्षापासून पुढे 24 वर्षापर्यंत पण आपण उंचीचे औषध देऊ शकतो. मुलींमध्ये सर हे काय प्रमाण आहे? मुलींमध्ये 24च्या ऐवजी 21 वर्षापर्यंत आपण औषध देऊ शकतो. नक्कीच. प्रेक्षको, आपल्याला असं म्हणता येईल की खरंच उंची वाढवायची असेल तर ते आयुर्वेदिक उपचाराने वाढवता येईल हे आजच्या कार्यक्रमातून स्पष्ट झालं आहे. आपला विश्वासही बसलेला आहे, जनजागरूकताही वाढलेली आहे. पण ज्यांची उंची राहिलेली असेल किंवा वाढू शकलेली नसेल ते नक्कीच आपल्या आयुष्यात अमिताभ बच्चन जरी बनवू शकतात किंवा सचिन तेंडुलकर. जी उंची तुमची कशी वाढवायची हे तुम्हीच ठरवू शकता. शारीरिक उंची वाढू शकतात, वैयक्तिक किंवा बौद्धिकही. शेवटी उंची ही सर आपल्या मान्यात आहे. प्रेक्षको, सरांनी इतकी छान माहिती दिली त्यांचे नक्कीच आपल्याला आभार मानायला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमात इतकी छान माहिती तुम्ही शेअर केली त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांतर्फे आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.